महाभारताचे युद्ध संपले, पण त्याचा श्राप अजूनही जिवंत आहे. कपारावर खोल, कधीही न भरणारी जखम, अंगातून वाहणाऱ्या वेदना आणि डोळ्यात अमरत्वाचा शाप. तो कोणी साधा माणूस नाही, 8 चिरंजीवींपैकी एक अश्वत्थामा. महाभारत युद्धानंतर त्याने झोपेत असलेल्या पांडवांच्या 5ही पुत्रांचा निर्घृण वध केला. इतक्यावरच न थांबता अभिमन्यूच्या पत्नी उत्तरेच्या गर्भातील बाळाला मारण्यासाठी त्याने ब्रह्मास्त्राचा वापर केला. हे पाहून श्रीकृष्ण अत्यंत क्रोधित झाले. या पापांमुळे श्रीकृष्णांनी अश्वत्थामाला असा भयानक श्राप दिला की तो अमर राहील, पण जखमा कधीच भरून येणार नाही. वेदना, एकटेपणा आणि पश्चात्ताप हेच त्याचे कायमचे सोबती असतील. म्हणूनच आजही लोक म्हणतात, अश्वत्थामा अजूनही पृथ्वीवर भटकतो आहे. फॉलो करून ठेवा अशा सिनेमॅटिक व्हिडिओ बघण्यासाठी.